बीडसह महाराष्ट्रात सर्वाधिक चर्चेला जाणारा मतदारसंघ म्हणून परळी विधानसभा मतदारसंघाची ओळख आहे. लोकसभेत पंकजा मुंडे यांना परळी आणि आष्टी मतदारसंघात मोठं लीड मिळालं होतं. मात्र आता विधानसभेसाठी शरद पवार यांचे परळीवर विशेष लक्ष असल्याचे बघायला मिळते आहे. परळी विधानसभेसाठी राजेसाहेब देशमुख, बबन गीते, सुधामती गुट्टे यांची नावे चर्चिले जात असतानाच शरद पवार यांनी राजेभाऊ फड यांच्या रूपानं नवा राजकीय डाव टाकला आहे. कोण आहेत राजेभाऊ फड, तसेच ते धनंजय मुंडे यांना कितपत आव्हान देतील? यासोबतच धनंजय मुंडे हे जातीय समीकरणात मागे पडलेत का? परळीमध्ये वाढलेली गुन्हेगारी ही धनंजय मुंडेंना अडचणीची ठरते का? तसेच शरद पवार धनंजय मुंडे यांना इतकं टार्गेट का करत आहेत, हेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. नमस्कार, मी सोमनाथ आणि तुम्ही पाहतात इनसाइट मराठी. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत फूट पाडून अजित पवार भाजपमध्ये सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत तब्बल 40 आमदार सत्तेत गेले होते. मात्र या 40 पैकी शरद पवार यांच्या निशाण्यावर फक्त धनंजय मुंडे असल्याचे बघायला मिळाले आहे. सुरुवातीला बबन गीते, त्यानंतर राजेसाहेब देशमुख, तर आता राजेभाऊ फड यांना शरद पवार यांनी पक्षात प्रवेश देऊन धनंजय मुंडे यांच्या विरोधात आव्हान उभे केले आहे. राजेभाऊ फड हे गंगाखेडचे विद्यमान आमदार रत्नाकर गुट्टे यांचे जावई असून परळी शेजारी असलेल्या कन्हेरवाडी गावचे आणि परळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे ते संचालक आहेत. केवळ एका गावचे सरपंच इतकी त्यांची ओळख नसून याच्या पलीकडे हे एक युवा उद्योजक तसेच सामाजिक कार्यकर्ते म्हणूनही त्यांना ओळखलं जातं. परळी आणि आजूबाजूच्या गावामध्ये त्यांचा मोठा जनसंपर्क असून त्यांनी काही काळ रासपच्या युवा प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देखील त्या ठिकाणी पार पडली आहे. पंकजा मुंडे यांच्यासोबत काम करणाऱ्या राजेभाऊ फड यांची बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे मोठी कोंडी झाल्याची बघायला मिळाली. पंकजा मुंडे व धनंजय मुंडे एकत्र आल्यानंतर राजेभाऊ फड हे नव्या राजकीय संधीच्या शोधात होते. त्यातच धनंजय मुंडे यांचे मुख्य प्रतिस्पर्धी असलेले बबन गीते यांचे नाव एका खून प्रकरणात आल्याने परळी मतदारसंघात मोठी पोकळी निर्माण झाली होती. असे असतानाच राजेभाऊ फड यांनी तुतारी हातात घेतली आहे. शरद पवार हे परळी मतदारसंघात जातीय कार्ड खेळताना बघायला मिळते आहे. परळी मतदारसंघातील जातीय समीकरणे लक्षात घेता मतदारसंघात वंजारी आणि एकूणच ओबीसी मतदार हा मराठा समाजापेक्षा जास्त असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या विरोधातील उमेदवार हा वंजारी समाजातील देण्याचा त्या ठिकाणी शरद पवार यांचा मानस आहे. परळीसह बीडचा संपूर्ण समाज, संपूर्ण मराठा समाज हा कायमच पूर्णपणे एका बाजूला झुकल्याचे बघायला मिळते. त्याला कारणीभूत मनोज जरांगे हे असल्याचे सांगितले जाते. एकूणच धनंजय मुंडे यांना खिंडीत पकडण्याची खेळी शरद पवार खेळत आहेत. धनंजय मुंडे हे अजित पवार गटाचे प्रमुख नेते आहेत. त्यांच्या सभेची मागणी मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रामधून होत असते. असे असताना धनंजय मुंडे यांना परळीत अडकून ठेवण्याचा डाव शरद पवार खेळत आहेत. यापूर्वी देखील गोपीनाथ मुंडे यांना शरद पवार जिल्ह्यात अडकून ठेवण्याची तजवीज करत असत. परंतु गोपीनाथ मुंडे हे शरद पवार यांची खेळी ही त्यांच्यावरच उलटवत असताना आपल्याला बघायला मिळाले आहे. यावेळी शरद पवार गोपीनाथ मुंडे यांच्या पुतण्याला आव्हान देण्यासाठी रत्नाकर गुट्टे यांचे जावई असलेल्या राजेभाऊ फड यांना ताकद देत आहेत. शरद पवार यांचा हा राजकीय डाव यशस्वी होतो का? राजेभाऊ फड खरंच धनंजय मुंडे यांना आव्हान देतील का? याबद्दल तुम्हाला काय वाटते हे कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्की कळवा. आमच्या इनसाइट मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.